कोरेगाव पार्क हिट अँड रन दुर्घटनेतील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, त्यांना कुठल्याही प्रकारे सूट मिळता कामा नये. असे झाल्यास शिवसेना अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने आगामी काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे कार्याध्यक्ष लतीफ शेख यांनी दिला. याप्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे स्वप्नील गायकवाड, शिवसेना अल्पसंख्याक महिला आघाडीच्या शहरप्रमुख कॅथरीन विल्यम ओहोळ, उपशहरप्रमुख गौरव साईनकर, उपशहर संघटक प्रसाद वेल्हेकर, कविता पोखरकर यांच्यासह शिवसेना व अल्पसंख्याक आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अग्रवाल कुटुंबातील सदस्यांना कायद्यानुसार कठोर शिक्षा करावी, तसेच मृतकांच्या कुटुंबियांना योग्य ती मदत द्यावी. पुण्यामध्ये वाढत असलेल्या पब संस्कृतीला आळा घालून सर्वसामान्य नागरिकांना पोलीस प्रशासनाने सुरक्षितता प्रदान करावी. आगामी काळात या संदर्भात ठोस पावले उचलली गेली नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. आज हिट अँड रन ते कल्याण नगर मध्ये झालेलं आहे, त्याच्याबद्दल आता आरोपीला अटक झालेली आहे. पण आमचं असं म्हणणं आहे की जे आरोपी अटक आहे, SK अग्रवाल, त्यांचा मुलगा विशाल अग्रवाल आणि त्यांचा नातू, या तिघांवर कडक कारवाई व्हायला पाहिजे आणि मोका अंतर्गत यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. मी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माननीय उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन देणार आहे आणि CP साहेबांना मी निवेदन देणार आहे. आमच्या शिवसेना अल्पसंख्याक गटातर्फे एकनाथ शिंदे गटाचे आम्ही लोक आहे. आमचं असं म्हणणं आहे की आज हे पब सगळे चालू आहेत, हे पब तर बंद व्हायलाच पाहिजे. आणि पुण्याची पुण्यनगरी हा इतिहास आहे, इथं असले धंदे नाही पाहिजे, इथले सर्व पब बंद करून टाकावा अशी आमची नम्र विनंती. आणि जे मुलगा आणि ती मुलगी बाहेर गावातले होते मध्य प्रदेशचे, त्यांना ते वारले. आता त्यांच्या घरच्यांना काहीतरी त्या लोकांकडनं 25-25 लाख रुपये त्यांना द्यावं. यांनी हे पैसेवाली लोक आहे, हे लफडेबाज लोक आहे, यांचे फार वरपर्यंत हात आहे. तर हे हात यांचे कापाय पाहिजे. यांचे हात आहे ना लय मजबूत आहे, हे कडक भाषा करतात. अजून यांना प्रेस आणि मीडिया, माझं असं मीडियाला म्हणणं आहे की आम्ही गरीब लोक आहेत, पुणे शहरातले, आम्ही शांततेने राहणारे लोक आहे, आम्हाला असले लफडे पसंत नाही. आज त्या पोस्ट गाडीचा रजिस्टर नंबर बी नाहीये, तर अशा गाडीला जप्त करून ती लिलावात ठेवून ठेवावं गव्हर्नमेंटनी आणि यांना देऊ नये, यांच्यावर कडक कारवाई करावं. आणि यांनी SK अग्रवालनी यांनी आजपर्यंत लोकांच्या जमिनी हासडलेल्या आहेत आणि लोकांचे जमिनी घेऊन बिल्डिंगा उभे केलेत, असे हे पैसे झालेले आहेत. आणि हे फार अजय भोसले हे आहेत जे आहे, यांच्यावर गोळीबार झाला 2009ला, तर त्याची बी चौकशी व्हायला पाहिजे. फार छोटा राजन पर्यंत यांच्या हाते. तर आमचं असं म्हणणं आहे यांच्यावर कडक शासन, कडक कायदेशीर यांच्यावर गुन्हा नोंद व्हावं, ही अशी आमची शिवसेनेतर्फे मागणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज शिवसेना पुणे शहर शिंदे गट अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष लतीफभाई शेख आणि पुणे शहराच्या शहर प्रमुख अल्पसंख्याक विभागाच्या सौ कॅथरीन विल्सन ओहोळ यांच्या माध्यमातून आम्ही आज इथे निवेदन देणार आहोत CP साहेबांना. जी दुर्घटना झाली 2-3 दिवसा अगोदर हिट अँड रन केस प्रकरणी वेदांत अग्रवालची जी सुटका करण्यात आली, मला एक गोष्ट कळत नाहीये, म्हणजे सर्व नियम आणि सर्व कायदे हे फक्त सर्वसामान्यांसाठीच लागू आहेत का? आज तुम्ही त्यांना निबंध लिहायला सांगताय, तुम्ही आज त्यांची सुटका करताय, 12 तासाच्या त्यांची सुटका केली जाते. हेच जर हीच घटना जर एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीच्या हातून घडली असती तर पोलिसांनी, आयुक्तांनी अशीच नियमावली त्यांना लागू केली असते का? आज या सर्व गोष्टीचा जर आज हा घटनाक्रम लक्षात घेतला तर त्यांचे जे आजोबा आहेत SK अग्रवाल यांचे आज अंडरवर्ल्डचे कनेक्शन, आज त्या माध्यमातून ते आज प्रसार माध्यम असतील किंवा तिथले जे कोणी साक्षीदार असतील त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. आणि आज आम्ही शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आज आम्ही CP साहेबांना, आम्ही आज म्हणजे गृहमंत्र्यांना देखील आम्ही निवेदन देणार आहोत की या प्रकरणामध्ये कठोरात कठोर या आजोबा आणि नातवांवरती कार्यवाही करण्यात यावी. कुठल्याही प्रकारे कुठलाही दबाव न आणता त्या पीडित कुटुंबांना न्याय देण्यात यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे. आणि या तपासाला लवकरात लवकर गती मिळावी, कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी आज आम्ही इथे अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी अल्पसंख्याक पुणे शहर अध्यक्ष कॅथरीन विल्सन ओहोळ बोलतेय. आमचं एवढंच म्हणणं आहे की हे जे कल्याणी नगर मध्ये जी दुर्घटना झाली त्याच्या विषयामध्ये लवकरात लवकर योग्य तो निर्णय लावावा. आणि जो पत्रकारांवरती आरेरावीचा विषय त्यांनी केलेला आहे
तर पत्रकारांनी घाबरू नये. आम्ही सदैव त्यांच्या मागे आहे. त्यांना सपोर्ट करण्यासाठी आम्ही तयार आहोत. जय महाराष्ट्र.